हर बार हम पैसों के पीछे भागते हैं, लेकिन पैसे हम तक कैसे पहुंचेंगे इसका बड़ा ही बेहतर सवाल होता है। वेलकम बैक ऑन एमजी 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विद यू एंड फिलहाल मेरे साथ है गणेश मसूरे सर फ्रॉम गणेश शेयर मार्केट एकेडमी, जो कि 5 साल से हमारे शहर में है। नमस्ते सर. नमस्ते. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. ऑल राईट. तर हा फर्स्ट इंटरव्ह्यू असणार आहे तुमचा रेडिओसाठीचा? येस फर्स्ट इंटरव्ह्यू. ग्रेट सर. तर सर आपल्याला शेअर मार्केट बद्दल खूप काही जाणून घ्यायचंय तुमच्याकडून. तर सर्वात पहिले तर मला हेच जाणून घ्यायचंय की सध्याच्या काळात शेअर मार्केटचे काय महत्व आहे? सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये बऱ्याच लोकांकडे आज एक्स्ट्रा इन्कम नाहीये आणि लॉकडाऊनच्या काळापासून आज प्रत्येकाला एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. कारण लॉकडाऊनच्या पूर्वी जर एखाद्या व्यक्तीचं 20,000 रुपयामध्ये जर फॅमिली धकत असेल तर लॉकडाऊन नंतर आज 25,000 30,000 रुपये त्यांना मंथली लागतात. त्यामुळं शेअर मार्केट हा एकदम बेस्ट पर्याय आहे. आणि पण शेअर मार्केटचं मध्ये एक बेनिफिट असा आहे की तुम्ही जगातल्या कुठल्याही कोण्यात जरी असला तरी तुम्ही शेअर मार्केटच्या द्वारे तुम्ही तुमचं इन्कम घर बसला ऑपरेट करू शकता आणि खूप छान पद्धतीने याच्यामध्ये इन्कम ग्रो करू शकता. बरं सर, असं खूपदा असतं की जे चांगले काम असतात त्याच्यात रिस्क पण तेवढीच असते आणि हे म्हटलं तर याच्यात खूप रिस्क आहे. 100% मॅडम रिस्क आहे. आपण जर याचं व्यवस्थित एज्युकेशन घेणं आणि प्रॉपर जर आपण ब्रोकर सोबत जर काम केलं त्याच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट सुद्धा कमवू शकतो. आणि याच्या माध्यमातून आपण आपलं इन्कम एक्स्ट्रा इन्कमच्या माध्यमातून आपण इतकं इन्कम घेऊ शकतो की त्याची आपण हद्द नाही की याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. लोकांच्या मनात फार असं असतं की खरंच हे फायद्याचं आहे का, आणि फायद्याचं आहे तर मग कसं एक्झॅक्टली याच्याशी ऑपरेट करायचं, म्हणजे प्रशिक्षण घ्यावंच लागतं का? येस. तुम्ही जर शेअर मार्केट जसं की बघा आपण डिप्लोमा डिग्रीचा कोर्स करतो 3 वर्ष 4 वर्षाचा, त्यानंतर आपल्याला मार्केटला 25,000 30,000ची आपल्याला नोकरी भेटते, बरोबर आहे. तसंच आपण जर शेअर मार्केटचं जर 3 वर्ष 4 वर्ष जर फक्त एज्युकेशन घेतलं आणि जर त्याच्यावर प्रॉपर वर्क केलं तर आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून सुद्धा एक 4 ते 5 वर्षांमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट घेऊ शकतो. आणि याच्यात खूप जसं आपण म्हटलो की एखादी डिग्री कंप्लीट करायचं असलं त्याचं पर्टिक्युलरली एक वेळ असतो किंवा त्याचं एक करिक्युलम असतं, तर याच्या प्रमाणात मग याच्यातही असं काही असतं का? हो, 100% असतं. बघा मॅडम, 150 वर्षापासून मार्केट चालू आहे, पण आपल्या भारताच्या सिलेबसमध्ये कुठेही याचा उपयोग नाही. आणि आज भारतामध्ये जर बघायला गेलं तर रेशो फक्त 4% लोक असे की जे शेअर मार्केट करतात आणि 4%मधले पण 3% लोक असे की जे आज 100% लॉसमध्ये. उदाहरणार्थ कोणी जर एखाद्या खेडेगावात जर एखादा व्यक्ती शेअर मार्केट करतो तर लोक त्याला विरोध करतात, म्हणून तो लॉसमध्ये जातो. कारण माइंडसेट लोकांचा नाही, लोक निगेटिव्ह आहे. आणि आज जर बघायला गेलं तर आपल्या मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय, त्याला जर 1 लाख रुपये इन्कम आलं शेअर मार्केटमधून तर तो 1 लाख रुपये पार्टीमध्ये उडवतो, बरोबर आहे. पण मग पण त्याने जर तेच 1 लाख रुपये जर इम्प्लिमेंट केले, 1 लाखाहून 10 लाख रुपये कसे कमवले पाहिजे, तर नक्की तो याच्यामध्ये डेव्हलप होईल. कारण एक छानच उदाहरण आहे, 2000 साली मारुती 800 गाडी जी होती ती 4 लाख 5 लाख रुपये होती. बऱ्याच लोकांनी घेतले असेल, पण तेच जर 4 लाख 5 लाख जर त्यांनी शेअर मार्केटमध्ये टाकले असते तर आज कमीत कमी तो 200 कोटीचा मालक असला असता. तर ही शेअर मार्केटची ताकद आहे. पण ही एज्युकेशन नसल्यामुळे आज बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की याचं काही खरं नाही आणि याच्यामध्ये लोक उतरत नाही. बिलकुल बिलकुल. आणि यासोबत काही लोकांना वेळ नाहीये पण स्टील त्यांना याच्यात गुंतवणूक करायची आहे, याच्याकडून फायदाही पाहिजे, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल मग? यामध्ये असं मॅडम की ज्या व्यक्तीला वेळ नाहीये पण ज्या व्यक्तीला शेअर मार्केट करायची इच्छा आहे तर त्याने एक चांगल्या ब्रोकर सोबत जर व्यवस्थितपणे जर शेअर्स घेऊन ठेवले, जसं आपण ज्याला डिलिव्हरी शेअर्स म्हणतो, ते जर त्यांनी घेऊन ठेवले आणि 1-2 वर्षानंतर जर ते सेल आउट केले तर चांगल्या प्रकारे त्यांचा पोर्टफोलिओ मेंटेन होईल. आता एक लेटेस्ट एक्झाम्पल आहे, एक 1.5 वर्षापूर्वी एका व्यक्तीनं MRF चा शेअर घेतला होता. तर त्यांनी 2-3 लाख रुपयाचे शेअर्स घेतले होते. आज त्यांची 2 वर्षांची व्हॅल्यू झाली जवळजवळ 25-26 लाख रुपये व्हॅल्यू झाली त्या शेअरची. तर खूप मोठ्या लेवलला हे काम आहे. आणि अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून पण इथं खूप चांगलं काम होतं. पण अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बऱ्याचशा लोकांना माहित नाही. तर आपण जर इंटरनॅशनल फॉरेक्स मार्केटला जर याच्या माध्यमातून काम केलं तर अल्गो ट्रेडच्या माध्यमातून पण कस्टमरला त्यांच्या डीमॅट अकाउंटला फंड ठेवून याच्यावर 5 ते 10% तो मंथली प्रॉफिट कमवू शकतो. येस. आता आपण डीमॅट बद्दल बोललायत, तर मग हा डीमॅट अकाउंटचं किती महत्वाचं रोल आहे शेअर मार्केटमध्ये? डीमॅट अकाउंट शिवाय मार्केटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जसं की बघा, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर बँकेत अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याला आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो. येस. तसंच डीमॅट अकाउंट आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये शेअर करायचे तर डीमॅट अकाउंट कंपल्सरी आहे. पण आपण कोणत्या ब्रोकर सोबत काम केलं हे पण आपल्याला माहित पाहिजे. तो NSE BSE रजिस्टर आहे का, तो सेबी रजिस्टर आहे का, त्याचं प्रॉपर प्रकारे वर्क आहे का, त्याचं ब्रोकरेज किती आहे. आपण जर सगळ्या माध्यमातून जर याचा विचार केला तर आपण सुद्धा याच्या माध्यमातून खूप मोठ्या लेवलला काम करू शकतो. आणि बरेचसे लोक असे की आज 5-5, 6-6 वर्षापासून एकच ब्रोकर यूज करतात, त्याच्यामुळे त्यांना जे बेनिफिट असतात ते बेनिफिट चांगल्या प्रकारे भेटतात आणि
बरेचसे ब्रोकर असे आहे की जे लोकांना कॉल लावण्यासाठी सुद्धा मदत करतात. ओके अशा प्रकारे आहे. सर, म्हणजे डीमॅट अकाउंटचे पण काही टाइप्स वगैरे आहेत का? नाही, डीमॅट अकाउंट टाईप नसतात, पण डीमॅट अकाउंट मध्ये कंपन्या जसं की एंजल वन, हा हा. स्टार ब्रोकर, झिरोला, हम्म. परत अपस्टॉक, अशा प्रकारे बरेच ओके. मार्केट असतात. पण जे आजकाल ज्याचं स्प्रेड कमी आहे त्यात जर आपण चांगल्या प्रकारे काम केलं तर खूप चांगल्या प्रकारचं लोकांचा बेनिफिट होऊ शकतो. आणि सिंपल शब्दात जर विचारलं तर मग हे डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं असतं? डीमॅट अकाउंट NSE BSE च्या माध्यमातून ब्रोकर्स लोक असतात. हा. त्या ब्रोकरच्या माध्यमातून आपण ते डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. याच्या लिंक पण अवेलेबल आहे गुगलला आणि प्ले स्टोरला पण बऱ्याच जणांचे याच्यामध्ये ऍप आहेत, जसं एंजल वनचा ऍप आहे, झिरोलाचा ऍप आहे, अपस्टॉकचा ऍप आहे. अच्छा. आणि जर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्याचे पण बरेचसे ऍप आहे. पण आता बरेचसे लोक याचे एज्युकेशन घेत नाही आणि प्रॉपर काम करत नाही, म्हणून आपला समाज आज बघायला पाहिजे शेअर मार्केट पासून खूप वंचित आहे. ओके. ऍट द सेम टाइम मला हे जाणून घ्यायला आवडेल की शेअर मार्केट इन इंडिया अँड शेअर मार्केट इन फॉरेन कंट्रीज याच्यामध्ये एक सुटेबल डिफरन्स काय सांगू शकणार तुम्ही? फार मोठा डिफरन्स आहे मॅडम. कारण आपल्या इंडियन शेअर मार्केटचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, हे मार्केट सकाळी 9:15 चालू होतं आणि दुपारी 3:30 बंद होतं. पण तेच जर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर पार्टिसिपेट केलं तर हे मार्केट 24 तास चालते, म्हणजे आपल्या वेळेनुसार चालते सरळ सरळ. आणि दुसरी गोष्ट बघा, इंग्रजाच्या काळामध्ये याला शेअर मार्केटचे नियम लागले होते. त्यांनी बरोबर भारताच्या लोकांवर प्रोग्रामिंग केली की सॅटर्डे संडे मार्केट बंद असतं. अच्छा. म्हणजे ज्या दिवशी आपला माणूस घरी असतो त्या दिवशी मार्केट बंद असतं. आणि जेव्हा फेस्टिवल असतात फेस्टिवलला पण मार्केट बंद असतं. पण फॉरेक्स शेअर मार्केट असं आहे की याच्या माध्यमातून जगातला कोणत्याही तळागाळातला माणूस कधी पण कोणत्या आपल्या वेळेनुसार हे मार्केट करू शकतो, ऑपरेट करू शकतो. ग्रेट सर. आणि सर, त्यासोबत तुम्ही शेअर मार्केट ते मार्गदर्शक हा तुमचा कसा प्रवास आहे आणि याबद्दल काय सांगणार? बघा मॅडम, माझं पण डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे. तर मी पण लॉकडाऊनच्या पूर्वी जॉब करायचो आणि छोटं मोठं आज फॅमिलीचा गुजारा करायचो. कारण जसं मला समजतं तसं फायनान्शियल कंडिशन खूप बिकट आहे. आमच्या आईची म्हणजे मला आईनं चांगल्या प्रकारे माझा सांभाळ केलेला आहे. आमच्या वडिलांनी आमचा एवढा सांभाळ केला नाही, म्हणजे होतात पण इन्कमच्या बाबतीत तिने सपोर्ट केला नाही. मला माझ्या आईने आणि माझ्या मामाने मला घडवलं, तर त्यांचं खूप मदत होती लॉकडाऊनच्या काळामध्ये. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एका व्यक्तीचं वाक्य ऐकलं जे आज नाहीये आपल्या भारतामध्ये, रतन टाटा सरांचं, की जर तुम्ही झोपलेला असताना सुद्धा जर तुम्ही इन्कम कमवलं तर तुम्ही राईट प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतात. ओके. मग ती संधी मला शेअर मार्केटमध्ये सापडली आणि मी याच्यावर एज्युकेशन घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 3 ते 4 वर्ष मी 40-45 लाख रुपये लॉसमध्ये गेलो. माझ्याकडे इन्कम नव्हतं, पण मी असे काही लोक होते की ज्यांच्याकडून पैसा घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली, पण टोटल लॉस झालो. ओके. लॉस झाल्यामुळे मला बरेचसे लोक बोलले, फॅमिली वगैरे टॉर्चर केलं. पण मी निगेटिव्ह न घेता याचं पॉझिटिव्ह घेतलं. मी अशा काही लोकांना जाऊन भेटलो की ज्यांचं शेअर मार्केटमधून 1 करोड रुपये मधले आहे, त्या लोकांना जाऊन भेटलो, माझी काय चूक झाली ते त्यांना विचारलं आणि याच्यावर परत अभ्यास करायला चालू केली. आणि आजच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर माझं खूप चांगल्या प्रकारे पोर्टफोलिओ पण मेंटेन आहे. आणि जे पण असतात की माणसं स्वप्न असते की स्वतःची गाडी पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, स्वतःच्या सगळ्या गोष्टी वेल सेट पाहिजे, तर आज मी सर्व या 5 वर्षामध्ये वेल सेट केला. आणि आज आनंद तिचा खूप आहे, मी स्वतः कमवलं. पण आज माझ्या माध्यमातून हजारो लोक असे की ज्यांना कमीत कमी लाख रुपये महिना आमच्या माध्यमातून आज येतो. ग्रेट सर. आणि त्यासोबत मग तुम्ही शेअर मार्केट अकॅडमी याची सुरुवात कशी केली? हा थॉट कसा आला तुमच्या? मी बघितलं की बरेचसे आज मार्केट निगेटिव्ह आहे आणि ज्या ठिकाणी मार्केट निगेटिव्ह आहे तर हा एक संधीचा चान्स आहे. मला माझ्या गुरुने सांगितलं होतं की त्यामध्ये आपण संधी शोधायला पाहिजे. तर माझी अशी एकच इच्छा आहे की प्रत्येक मराठी तरुणाने शेअर मार्केटमध्ये उतरलं पाहिजे आणि शेअर मार्केटचा निगेटिव्ह न घेता याला जर पॉझिटिव्हली काम केलं, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की याचा जर आपण 3 वर्षाचा एक कोर्स म्हणून 999 दिवस जर आपण शेअर मार्केटचा अभ्यास केला आणि 1000 दिवस जर आपण ट्रेड घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच आपण याच्या माध्यमातून आपल्या कमीत कमी 3 ते 4 पिढ्या बसून काही इतकं आपण याच्यामध्ये इन्कम कमवू शकतो 3 ते 4 वर्षामध्ये. दॅट्स रिअली ग्रेट. आणि आज या विषयाला धरून आपल्या लिस्नर्सला तुम्ही काय संदेश देणार? बघा, प्रत्येक तरुणांनी या मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. मी वेळोवेळी सांगत राहतो तरुणांना की 150 वर्षापूर्वीचं मार्केट आहे, पण 4% तरुण आज भारतामध्ये याच्यामध्ये काम करतात. तर माझ्या तरुणांना एकच आव्हान आहे की तुम्ही याच्यामध्ये याचं प्रॉपर पद्धतीने एज्युकेशन घ्या. एक खूप छान उदाहरण आहे राकेश झुंझुनवाला सरांचं, की सर 5,000 रुपये घेऊन मार्केटला उतरले होते आणि आता रिसेंटली 2 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं देहांत झालं तर 55,000 कोटीचे मालक होते ते. तर ही खासियत आहे, कारण त्यांनी या गोष्टी शिकल्या, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केला पाहिजे त्याचा त्यांनी अभ्यास केला. तर माझा पण मराठी तरुणांना हा संदेश आहे की तुम्ही याच्यामध्ये उतरा, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल याच्यावर भेटा. जे लोक याच्यामध्ये सक्सेसफुल आहे अशा लोकांसोबत तुम्ही मीट करा आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये उतरा आणि यशस्वी व्हा. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे वेळात वेळ काढून आले आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलंय.
असं सर जस्ट आपण बोललोय तुमच्या शेअर मार्केट अकॅडमी बद्दल, तर याच्यात तुमच्या कोर्सचा पॅटर्न काय असतो, म्हणजे स्टुडंट्स कसे तुम्हाला अप्रोच करू शकता? मग आम्ही जे व्यक्ती लांबचे असतात किंवा ज्यांना आमच्यापर्यंत यायला वेळ नसतो अशा लोकांना आम्ही झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांचा सिलेबस कव्हर करतो. आणि ज्या लोकांना वेळ आहे त्या लोकांना आम्ही 12 ते 4चा टायमिंग दिलेला आहे दुपारचा, आणि संध्याकाळी 7 ते 9 मध्ये ते कधी पण आमच्या क्लासमध्ये शिकू शकतात. परत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी क्लिअर करतो. जसं एनएससी काय आहे, बीएससी काय आहे, किती शेअर्स आपल्या भारतामध्ये काम करतात, किती ब्रोकर्स आहे, कॅन्डल अनालिसिस काय आहे, अल्गो ट्रेड काय असते, डीमॅट अकाउंटच का ओपन करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना याच्यामध्ये माध्यमातून क्लिअर करतो. कारण मला एक गोष्ट शिकवलेली, जर व्यक्तीचं जर बेसिक क्लिअर असेल तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये सक्सेस होऊ शकतो. म्हणून आमचं अकॅडमीचा पहिल्यापासून उद्देश आहे की ज्या बेसिक गोष्टी शेअर मार्केटच्या त्या विद्यार्थ्यापर्यंत गेल्या पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्या दिवशी तो बेसिक गोष्टी क्लिअर करतो त्याच्यानंतर आम्ही त्याला ऍडव्हान्समध्ये चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट करतो. तर कमीत कमी हे सर्व शिकण्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं, कालावधी 999 दिवसाचा आहे, पण आम्ही त्यांना 1 वर्षामध्ये वेल ट्रेन करतो. आणि जर मी विचारलं तुमच्या अकॅडमीची स्पेशालिटी काय, तर काय सांगणार आपल्या लिस्नर्सला? स्पेशालिटी जर बघायला गेलं, आज आमच्या अकॅडमीची जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आमच्याकडे बरेचसे असे तरुण आहे की ज्यांचं बघा प्रत्येक व्यक्ती स्वप्न असतं की मी कधीतरी बाय प्लेन विमानात बसलो पाहिजे. तर आज आम्ही आमच्या शेअर अकॅडमी मार्फत कमीत कमी आज मी 1100 ते 1200 लोकांना फॉरेन ट्रिप करून आणलेलं आहे. तर ही शेअर मार्केटची ताकद आहे, माझी ताकद नाही. माझं असले असतं तर मी तेव्हाच केलं असतं. तर आज कोणत्याही व्यक्तीला आज आमच्या शेअर मार्केटमध्ये कोणत्या व्यक्तीने स्वतःचे पैसे देऊन आलेले नाही, आम्ही त्यांना फिरून आणलेलं आहे. ही सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि आज जर युनिक बघायला गेलं शेअर मार्केटमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही कन्सिस्टंट काम करतो. आणि आज खूप साऱ्या लोकांना याच्या माध्यमातून रिपीट करून आज बरेचसे लोक आज आम्हाला जेव्हा फोन करतात की सर आज माझं स्वतःचं घर झालं, स्वतःचं गाडी झाली, तर हा खूप मोठा आनंद असतो मॅडम याच्या माध्यमातून. तर खूप छान वाटतंय या प्रवासाबद्दल. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन्स. थँक्यू सो मच. सो तुम्हाला अप्रोच करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर किंवा सोशल मीडिया आयडीज काय देणार? व्हॉट्सअप नंबर पण आहे, सोशल मीडिया पण आहे, आणि माझा ऑफिसचा ॲड्रेस पण आहे. ग्रेट सर, प्लीज शेअर विथ अस. ओके, तर माझा ऑफिसचा ॲड्रेस आहे 7 हिल विशाल नगर, नियर दुर्गा माता मंदिर. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7517643642. जीमेल वगैरे आहेत काय? येस, श्री गणेश अकॅडमी @gmail.com याच्यावर पण तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं जर बघायला गेलं तर माझा स्वतःचा इंस्टाग्राम पण आयडी आहे ganesh.masure92. त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे वेळात वेळ काढून आले आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलंय. स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.